घोराडेश्वर डोंगर पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारा आणि पुणेकरांचं विकेंडमधलं आवडतं ठिकाण ते म्हणजेच घोराडेश्वर डोंगर। तसं घोराडेश्वर डोंगरावर जाण्याकरता भरपूर सारे रस्ते आहेत। त्यापैकी एक रस्त्याने आपण पावसाळ्यात गेलेलो आणि पावसाळ्यातील घोराडेश्वर डोंगरावरचा ट्रेक किती सुंदर होता याचा एक मस्त ब्लॉग मी माझ्या चॅनलवर टाकलाय, जाऊन नक्कीच बघा। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय। आणि आज आपण जात आहोत घोराडेश्वर डोंगराच्या बाजूच्या डोंगरावर ट्रेक करायला आणि या बाजूच्या डोंगरांवरून आपण जाणार आहोत घोराडेश्वर डोंगरांच्या लेण्यांपर्यंत। तर चला मग हा सुंदर ट्रेक आपण बघूया। नमस्कार मंडळी, तुमचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनलमध्ये काही गोष्टी मनातल्या। आणि आपण आता आलो आहोत ते म्हणजे घोराडेश्वर डोंगराच्या बाजूच्या डोंगरावर ट्रेक करायला। बाजूचा जो डोंगर आहे तो घोराडेश्वर डोंगर आहे। हा पण ॲक्च्युली घोराडेश्वर डोंगरच आहे, पण इकडे बरेचसे लोक ट्रेक करायला येत असतात। माझ्या मागे जर तुम्ही बघतायत तर तो आहे तुमचा जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि ही जी आहे ही एंट्री, इकडून तुम्ही आत येऊन या ट्रेकला सुरुवात करू शकतात। इकडून जवळपास आपल्याला एक 1.5 तासाचा ट्रेक आहे आणि 1.5 तासाचा ट्रेक करून गेल्यानंतर वरच्या पॉईंटवरून तुम्ही घोराडेश्वर लेण्यांकरता जाऊ शकतात। तर चला आपण ट्रेकला आता सुरुवात करूया। रस्त्याच्या कडेला असलेल्या फळवाल्यांच्या स्टॉलजवळ आम्ही गाडी पार्क केली आणि ट्रेकला सुरुवात केली। ज्यावेळेस विकेंडला तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून ट्रॅव्हल करता तर त्यावेळेस औंध फाट्यानंतर तुम्हाला इकडे बरीचशी गर्दी दिसते। बरेचसे लोक इकडे आपल्या फॅमिली बरोबर ट्रेक करायला जात असतात। या ट्रेकचा पहिला पॅच थोडासा इझी आहे, पण जसजसे तुम्ही वरती जातात तसा तसा हा ट्रेक थोडासा हार्ड होत जातो, कारण पुढची वाट जी आहे ती संपूर्ण निमुळती आहे। हा ट्रेक करत असताना इकडे नियमित येणाऱ्या लोकांच्या गप्पा कानावर पडत होत्या, त्यामुळे उत्सुकता वाढली आणि या ट्रेकबद्दल त्यांच्याकडून जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न केला। आम्ही सकाळी 5:30ला निघतो। अच्छा, आणि 6 पर्यंत पोहोचतो। 20 मिनिटात आम्ही ट्रॅक वरतीपर्यंत पोहोचतो। हां काय? हां, अच्छा। आणि खूप चांगलं वाटतं आल्यानंतर। अच्छा। आणि खूप रिलॅक्स पण वाटतं, शरीर पण रिलॅक्स होतं। थोडं लोक समाजसेवा पण करतात, तिथं पाणी टाकतात। अच्छा। खालून पाणी घेऊन जाऊन वरती झाडांना पाणी वगैरे झाडं लावतात लोक। आणि आता जवळपास 20 ते 25 मिनिटाचा ट्रेक करून या डोंगराच्या पहिल्या टप्प्यावर आम्ही पोहोचलो। एक 20 ते 25 मिनिटाचा ट्रेक करून वरती आल्यानंतर इकडे छोटासा तुम्हाला बोर्ड दिसतो आणि एक इथं मस्त दगड आहे, त्याच्या बाजूतून तुम्हाला सरळ वरती जायचं आहे। अजून बरंच वर चढावं लागेल, तुम्ही आता खूप पाय त्याला। हां ना? अहो ट्रेक तर अजून भरपूर आहे, तुम्ही तर आत्ता पायथ्याशी आहात असं बोलणारा आपल्या सगळ्यांना एक तरी वाटसरू मात्र प्रत्येक ट्रेकला भेटत असतो। आणि त्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर थकलेल्या हिमांशूने माझ्याकडे बघितलं आणि मी हिमांशूंकडे, आणि मग काय चालायला सुरुवात केली। पुणे लोणावळा लोकल आहे ती, लोणावळ्यापर्यंत। प्रत्येक पॉईंटला थोडंसं पुढे पुढे आले ना तर असे 2-2 रस्ते आहेत जायला। तर याच्यातून जो सोयीस्कर रस्ता आहे आणि जो चांगला रस्ता असेल त्याच रस्त्याने तुम्ही वरती जा। अगदी 25 मिनिटाचा जर तुम्ही ट्रेक करून आलात तर समोर तुम्हाला असला अफलातून नजारा बघायला मिळेल। हा समोरचा आहे हा जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे। हा समोरचा जो परिसर आहे हा संपूर्ण कामशेत आहे। त्याच्यानंतर समोरचे दिसतं इथे तुम्हाला बेगडेवाडी रेल्वे स्टेशन आहे आणि माझ्या डाव्या हाताला जर तुम्हाला लांब तो जर दिसत असेल तर तो आहे बिर्ला गणपती, जे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून जे नेहमी जातात तर बऱ्याच लोकांना माहिती आहे। आपण तिकडचा पण एक चांगला स्पेशल ब्लॉग शूट करूया। तर अशा सुंदर प्रकारे हा ट्रेक आहे। आता आम्ही वरती जातो आहे परत, कारण की बरंच अजून आपल्याला जायचं आहे। अराऊंड अजून अर्धा ते पाऊण तासाचा आपल्याला ट्रेक करून डोंगराच्या माथ्यावर जायचं आहे। माझ्या अगदी डाव्या हाताला हे घोराडेश्वर डोंगर आहे, ज्याची पार्किंग तुम्हाला दिसत असेल खाली, आणि त्या पायऱ्या आहेत सगळ्या। त्या पायऱ्यां तिथपर्यंत जाऊन नंतर एक पठार आहे आणि नंतर परत पायऱ्या चालू होतात। याचा जर तुम्हाला डिटेल जर ब्लॉग बघायचा असेल तर मी वरती लिंक देतो आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही घोराडेश्वरचा ब्लॉग पण बघू शकता। इकडे तर प्रत्येक पॉईंटला असं मस्त बसायला जागा आहे छान, आणि समोर तर मस्त असं दृश्य आहे। तर इकडे येऊन पण तुम्ही निवांत असं बसू शकता। समोरच कुंडमाळा आहे, कधी तिकडे जातो कधी इकडे येतो। अच्छा, हां, त्या टाइमला क्लायमेट कसं असेल वगैरे। बरोबर। जर थोडं क्लाउडी क्लायमेट असलं की त्या साईडला जातो तिकडं, कुंडमाळा। हा कुंडमाळ्याला। आणि इकडे कसं जरा सनराईज पॉईंट बघायला म्हणून आम्ही वरती इकडं आज त्यासाठी असतो। इकडं पुढे गेलं की अजून मंदिर पण आहे, बिर्ला गणपती। बिर्ला गणपतीनंतर परत बरोबर। शिर्डी साईबाबाचं मंदिर आहे परत। हां, प्रति शिर्डी हां. साईबाबाचं मंदिर आहे, बरोबर। चांगलं व्ह्यू भेटतो। तुम्हाला जर कुंडमुळा जायचं आहे तर तुम्ही बेगडेवाडी रेल्वे स्टेशनला पण उतरू शकतात, किंवा या ट्रेकला जर आले या ट्रेक करून सुद्धा तुम्ही कुंडमाळ्याला जाऊ शकतात। मी ॲक्च्युली जरा निघायला लेट झालो तर त्याच्यामुळे आता बरीचशी लोक उतरत आहेत आणि ऊन थोडंसं वाढलं आहे। या रस्त्याने जा, इकडून तिकडून नाही, बरोबर। तर अशा प्रकारे आता आपण ऑलमोस्ट माथ्याच्या जवळ पोचलो आहे। एका ठिकाणी निवांत जरा बसलो होतो सावलीमध्ये, कारण की ऊन वाढलं आहे आणि त्याच्यामुळे स्वेटिंग होते।
आता अगदी 5 मिनिटामध्ये आपण डोंगराच्या माथ्यावर जाऊया. या डोंगराचा सगळ्यात शेवटचा असलेला टप्पा संपूर्ण निसर्गाच. झाडांच्या सावल्या शोधून शोधून जरा वेळ बसत उठत या डोंगराचा सगळ्यात कठीण असलेला शेवटचा टप्पा पार करून आम्ही पोहोचलो डोंगराच्या माथ्यावर. तर अशा पद्धतीने आम्ही आता डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो आहे. माझ्या बाजूला जर तुम्ही जो तलाव बघाल, जर तुम्ही माझा घोराडेश्वरचा पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला एक अंदाज येईल. घोराडेश्वरचं डोंगर जे आहे ते याच्यापेक्षा लहान आहे आणि त्या ज्या लेण्या आहेत त्या बाजूला आहेत. त्या लेण्यांपासून तुम्ही ज्यावेळेस परत वरती चढून येतात त्यानंतर वरती आल्यावर तुम्हाला हा तलाव बघायला मिळतो. सो एकंदरीत असं वातावरण आहे. आणि आपण त्या साईडला पण गेलो होतो, तलावाच्या त्या साईडला. तर पावसाळ्यामध्ये तिकडे प्रचंड हवा होती आणि मी माझ्या ब्लॉगचा एंड त्या साईडला गेला होता. तर आपण आता त्या साईडला जाऊया, कारण की तिकडून स्टेडियम आणि बराचसा व्ह्यू बघायला मिळतो. तलावापासून थोडंसं तुम्ही खाली उतरून आले ना तर तुम्हाला समोर दिसेल ते म्हणजे आपलं पुण्याचं स्टेडियम आहे. इकडे तर घोराडेश्वर लेणी. आपण याच डोंगरावरून आलो होतो वरती चढून आणि तलावाकडे गेलो होतो. अतिशय सुंदर. इकडे तुम्ही बसू शकतात, मस्त काही स्नॅक्स वगैरे खाऊ शकतात, फक्त कचरा करू नका. आणि इकडे तर सकाळी सकाळी जर याल तर अजून तुम्हाला सुंदर वाटेल, कारण की नंतर थोडंसं ऊन आल्यानंतर तुम्हाला थोडं थकायला होतं. तसं बघायला गेलं तर घोराडेश्वर डोंगरापेक्षा या डोंगराची उंची जास्तच. या डोंगराच्या माथ्यावरून आपल्याला पुणे स्टेडियम, पेगडेवाडी, बिर्ला गणपती, नवीन मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, कामशेत, चौराई देवीचं डोंगर आणि लांब लांबपर्यंत पसरलेल्या आणि धुक्यांमध्ये हरवलेल्या सह्याद्रीच्या सुंदर रांगा बघायला मिळतात. या डोंगराच्या माथ्यावर एका सुंदर झाडाच्या सावलीमध्ये जरा वेळ विश्रांती करून आम्ही सोबत घेतलेल्या कॉफीचा आनंद घेतला. डोंगराच्या माथ्यावर हा छोटासा कॉफी ब्रेक संपवून आम्ही हा डोंगर उतरायला सुरुवात केली आणि निघालो घोराडेश्वर लेण्यांच्या दिशेने. आता मस्त कॉफी वगैरे पिऊन झाली आणि आम्ही आता पुढे निघतोय ते म्हणजे घोराडेश्वर लेणीकडे. घोराडेश्वर लेणीकडे जायला म्हणजे फक्त आपल्याला एक छोटासा उतार आहे, तो उतरून गेला की खाली लगेच घोराडेश्वर लेणी आहे. डाव्या साईडला तर एक मंदिर आहे आणि पुढे गेल्यानंतर तर पिंड आहे. या ट्रेकवरचा सगळ्यात थरारक असलेला भाग म्हणजे या डोंगरावरून लेण्यांकडे जाणारा रस्ता. हा संपूर्ण रस्ता खूप जास्त प्रमाणात उताराचा आहे आणि सगळ्या ठिकाणी मोठमोठे खड्डे आणि दगडे आहेत, त्यामुळे पाय घसरण्याच्या शक्यता खूप जास्त आहेत. घोराडेश्वरच्या बाजूच्या डोंगरावरून तुम्ही ज्यावेळेस लेण्यांकडे येतात तर खूप जास्त सांभाळून या, कारण की हा जो 10 ते 15 मिनटाचा जो ट्रेक आहे हा खूप रिस्की आहे, कारण की इकडे तुम्हाला संपूर्ण खडकांवरून चालायचं आहे आणि रस्ता खूप लहान आहे. या मंदिरापासून परत आपल्याला खालून जायचं एक छोटासा उतार आहे. हा उतार गेल्यानंतर एक छोटासा पठार आहे आणि समोरून जर तुम्हाला जो रस्ता दिसतोय तो त्या घोराडेश्वर लेण्यांकरता येण्याचा रस्ता आहे समोरचा. तर असा हा जबरदस्त आणि डिफिकल्ट ट्रेक करून आम्ही पोचलो आहे घोराडेश्वरला. आता समोर तर इकडे पण एक मंदिर आहे आणि आता जी मेन मंदिर आहे घोराडेश्वरचं ते इकडे आहे, तर आपण तिकडे जाऊया. या डोंगरावरून तुम्ही ज्या वेळेस घोराडेश्वर डोंगरावर पोहोचता तर आपल्या डाव्या हाताला लागतं ते म्हणजे विठ्ठल रुक्मिणींचं सुंदर असलेलं मंदिर. त्याच्या जरा पुढे गेल्यानंतर वाटेत आपल्याला लागतात पांडवकालीन लेण्या आणि त्याच्या समोर आहे ती म्हणजे डोंगराच्या गाभाऱ्यामध्ये असलेली महादेवांची सुंदर अशी पिंड. तर अशा सुंदर प्रकारे आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेतलं. हे मंदिर डोंगराच्या संपूर्ण गाभाऱ्यात असल्यामुळे एक वेगळ्याच प्रकारची शांतता आणि गारवा जाणवत होता आणि एक सुंदर आणि शांत वेळ घालवून आम्ही परतीच्या मार्गाला सुरुवात केली. तर अशा सुंदर प्रकारे आता दर्शन झालंय आणि आम्ही निघत आहोत घरी. तुम्ही जर तो ट्रेक करून आला तर त्याच्यानंतर मंदिराचं दर्शन झाल्यानंतर बाजूला पण लेणी आहेत, तर तुम्ही त्या साईडलाही जाऊ शकता. अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर लेणी तिकडे. आणि आशा करतो की तुम्हाला हा छोटासा ट्रेक आणि हा छोटासा व्हिडिओ खूप आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.